सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. धावफलकर 5 धावा लागले आहेत. डाव्या उजव्या हाताचं कॉम्पिटिशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षणामध्ये निश्चितच थोडासा फेरफार पाहायला मिळते. याला शॉर्ट लाईनचा चेंडू कव्हरच्या डोक्यावर खेळून काढला. चेंडूला सुनील याने गॅप मध्ये चेंडू दाखल होतो. याला रोखले जाणार नाही. चेंडू सीमा पार होतोय. चौकार. जेव्हा जेव्हा आखोड टप्प्याचा चेंडू असेल तेव्हा मात्र या प्रकारचे फटके मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. याही वेळेला चौकार पाहायला मिळते. सुनील यांच्या बॅटमधून चौकाराच्या मदतीने धाव संख्या पाहायला मिळते. 9 या अंकावर अजूनही 3 चित्र खेळ शिल्लक या पारीमधील या षटकामधील. 6 षटकांचा सामना. एक मोठं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. का यावेळेला पाहिलं प्लेयर क्लासिक फटका पॉइंट कव्हरच्या गॅपमधून चेंडू पुन्हा एकदा सीमा रेषेकडे जातोय. चौकार पाहायला मिळतो. यावेळेला तिसरा चौकार या षटकामध्ये पाहायला मिळतात. धावसंख्या वेगाने वाढते. धावफलकावर धावसंख्या पाहायला मिळते 11 या अंकावर. येणाऱ्या 2 चित्र खेळ शिल्लक या षटकामधील. धावसंख्या 13 या अंकावर पाहायला मिळते. टीमात एक सुंदर सुरुवात दुपारच्या सत्रामध्ये पाहायला मिळत असताना प्रथम फलंदाजी निवडली होती आणि निवडत असताना आक्रमक सुरुवात पाहायला मिळते या षटकामध्ये. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. सुंदर संपर्क नसेल. यावेळेला टप्पा पडले तर सलग विकेट टिपरच्या हातामध्ये जातोय. निधा चेंडू पाहायला मिळते. या चेंडूवर धाव नसेल. यावेळेला पॅड लाईनचा चेंडू सुंदर कनेक्शन. सोडणार की एक लहर की चेंडू स्टँड मध्ये दाखल होतोय. सीमा पार होतोय. षटकारासाठी शेवटच्या चेंडूवर षटकार जमावतोय. षटकारच्या मदतीने नागलवाडी संघाची धावसंख्या पाहायला मिळते 19 अंकावर. 1 षटक समाप्तीनंतर एक आक्रमक सुरुवात पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 19 धावा लागल्या आहेत. अजूनही येणाऱ्या 5 षटकाचा खेळ शिल्लक निर्मितीचा मागील सामन्याचा एक महत्वपूर्ण रेकॉर्ड आपण पाहिले. या मैदानावर 96 धावांचा टार्गेट. 97 धाव विजयासाठी असताना हे टार्गेट पेलवलं नाही. गणेशगाव या संघाला निर्मात विजयश्री घोषित झाला होता. संघ न्यू स्टार हर्सुल हा संघ फलंदाजी करत असताना 2 षटकांच्या खेळामध्ये 28 धावा लागल्या आहेत. धावफलकावर अजूनही येणाऱ्या 4 षटकांचा खेळ शिल्लक. कैलासवासी रमेश पांडुरंग अवतार नाशिक पोलीस व कैलासवासी राजेशबाई महाले माळकर यांच्या स्मरणार्थ सेवखंडी युट्यूब लाईव्ह ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2025 पर्व 6 मी समालोचक दीपक निंबारे पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. मंचावर उपस्थित प्रेक्षक वर्ग यांचं देखील हार्दिक स्वागत करतोय. या लोपात महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना 2 षटक समाप्तीनंतर 28 धावा लागल्या आहेत धावफलकावर. लेफ्ट आर्म विकेट पुन्हा एकदा सुरुवात असेल या षटकाची. पुन्हा एकदा समोरच्या दिशेमध्ये आक्रमक बॅटर आपण पाहतोय सुनील, ज्याच्या बॅटमध्ये एक षटकार देखील पाहायला मिळतं या इनिंग मध्ये. शॉर्ट लाईनचा चेंडू सुंदर कनेक्शन. सुंदर टायमिंग. चेंडू स्टँड मध्ये दाखल होतोय. सीमा भरतोय षटकार. या मैदानावर कोहर संघाचा फलंदाज योगेश यांनी देखील एक महत्वपूर्ण पारी खेळत असताना लगातार 4 षटकार 1 चौकार मारण्याचा पराक्रम केला होता. यावेळेला सिच्युएशन सुंदर आहे. पहिल्या चेंडूवर षटकार लागला जातोय. एक सुंदर रेकॉर्ड पाहायला मिळेल का या मैदानावर. षटकाराच्या मदतीने धावसंख्या 36 अंकावर पाहायला मिळते. एक मोठं टार्गेट पाहायला मिळेल का यावेळी मैदानावर. पुन्हा एकदा स्लॉरवरचा चेंडू फुल टॉस लाईनचा चेंडू पुन्हा एकदा पिक केलाय. 9 बॉलचा देखील कोल आहे. चेंडू सीमा पार होतोय षटकारासाठी. पुन्हा एकदा सलग दुसरा षटकार लागला होता. चेंडूवर 2 षटकाराच्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळते. वेगाने वाढते. धावफलकावर 43 अंकावर 43 0 विकेट लॉस. कमालची स्पर्धा आणि कमालची स्पर्धा पाहत असताना या प्रकारची सुंदर सुरुवात प्रथम फलंदाजी करत असताना एक मोठं टार्गेट निश्चित मैदानावर पाहायला मिळेल. यावेळेला 96 धावांचं टार्गेट तुटेल का या मैदानावर पाहायचं आहे. पंच देखील एक महत्वपूर्ण कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये सुंदर पारी सजवताना आपण पाहतोय सुनील. बॅक टू बॅक षटकार या षटकामध्ये पाहायला मिळतात. 2 षटकार आवेटी संघाला कमबॅक करावं लागेल या मैदानावर. याही वेळेला समोरच्या दिशेमध्ये गौडाची नजर चित्ते त्याला हत्तीत चेंडूला फेकून दिले. डीप मिड विकेट. सीमा पार होतोय षटकार. सलग 3रा षटकार पाहायला मिळतो या चेंडूवर.
तिसऱ्या षटकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन सरकते नागलवाडी संघाचे 49 अंक 49. 6 षटकाच्या खेळामध्ये एक सुंदर टार्गेट, एक सुंदर पार्टनरशिप पाहायला मिळते पहिल्या विकेटसाठी. इकडे पहिल्या विकेटसाठी 57 धावांची पार्टनरशिप. याही वेळेला शॉट लायचा स्टँड मध्ये दाखल होतोय, सीमा पर होतोय षटकार. कमालीचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना सलग चौथा 3 झाले ना, 4 झाले पण एक नो बॉल मध्ये. हा पण षटकारच आहे ना. सलग 4 षटकार मारण्याचा पराक्रम केला तर याला अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक या षटकामध्ये. गतीमध्ये परिवर्तन यावेळेला पाहिलं, परकला सोडून दिलं. वाईटचा कॉल आहे. निश्चित एक महागड्या षटक मैदानाच्या आतमध्ये ठेवत असताना आपण पाहतोय या षटकामध्ये 9 बॉल त्यानंतर 4 षटकार या प्रकारच्या 28 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. अजूनही येणाऱ्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक या षटकामधील. तिसरं षटक प्रगतीवर आहे. निजमत 50+ धावा पाहायला मिळत असताना यावेळेला पण एकदा संपर्क नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय, थोडासा चकमा दिला जातोय. कमबॅक या चेंडूवर पाहायला मिळत असताना धावसंख्या अजूनही पाहायला मिळते 56 अंकावर. निजमत योगेश या फलंदाज देखील 4 षटकार मारण्याचा पराक्रम केला होता. त्यानंतर आपण पाहतोय सुनील या फलंदाज देखील या मैदानावर 4 सलग षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे या मैदानावर. याला समोरच्या दिशेमध्ये फोलोत्रमध्ये खेळ काढलाय. गोलंदाजच्या डोक्यानं सीमा पार होतोय चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन सरकते 60 अंकावर. अजूनही तिसरं षटक आहे. प्रगतीवर जवळपास 20ची सरासरी पाहायला मिळते या मॅच मध्ये. कमालीचा सामना रंगत असताना मैदानाच्या आतमध्ये ताबडतोब सुरुवात. एक सुंदर पार्टनरशिप आतापर्यंतच्या खेळामध्ये उडवलंय चेंडूला. चेंडू हवेत आहे. 9 बॉलचा पुन्हा एकदा कॉल पाहायला मिळतोय. चेंडू दाखल होतोय, सीमा पार होतोय षटकार. 9 बॉल पहिल्या षटकार या प्रकारच्या 7 धावा जोडल्या जातील. चेंडूवर 7 धावेच्या मदतीने धावसंख्या नागलवाडी संघाची पाहायला मिळते धावफलकावर 67 या अंकावर. अजूनही तिसरं षटक आहे प्रगतीवर. महागडे षटक आतापर्यंतच्या खेळामध्ये पाहायला मिळते. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असताना 37 धावा. क्रिकेटच्या खेळामध्ये अर्जेंटिना या संघाने T20 खेळामध्ये 427 धावा जोडल्या, त्याच्यामध्ये 64 9 बॉल. यावेळेला षटकार पाहायला मिळतोय. चेंडू स्टँड मध्ये दाखल होतोय. यावेळेला षटकाराच्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळते नागलवाडी संघाची. षटक क्रमांक 3 समाप्त. धावसंख्या 73 अंकावर. या षटकामध्ये 43 धावा पाहायला मिळत आहेत. सर्वात महागडे षटक या खेळामध्ये पाहायला मिळते. यावेळेला 43 धावा जोडल्या जात आहेत, ज्यामध्ये 5 षटकारांचा समावेश आहे, 6 षटकारांचा समावेश आहे. त्याचबरोबर 2 नो बॉल, त्याचबरोबर 1 अवांतर धाव. या प्रकारच्या 43 धावा 75 अंकावर 75. सचिन बाद होतो यावेळेला. निश्चित सुनील पण एकदा आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये गतीमध्ये परिवर्तन. हलकासा टॉप चेंडू विकेट कीपरच्या पाठीमागे जातो. यावेळेला आउटफील्ड जोरात असताना रोखला जाणार नाही. चेंडू सीमा पार होतोय चौकार. चौकारच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन सरकते नागलवाडी संघाची. धावसंख्या पाहायला येते 79 अंकावर. थोडंसं किफायती षटक ठरत असताना या चेंडूवर चौकार पाहायला मिळतोय. चौकारच्या मदतीने धावसंख्या 79 अंकावर. शॉर्ट लाईनचा चेंडू पण एकदा सुंदर कनेक्शन असेल, रोखलं जात आहे. मिड विकेट मध्ये सिंगल धाव कंप्लीट आहे. बिटवीन द रनिंग पाहायला मिळते. सुंदर तालमेल पाहायला मिळत असताना धावसंख्या 80 अंकावर. पहिल्या विकेटसाठी सचिन त्याचबरोबर सुनील यांची एक महत्वपूर्ण पार्टनरशिप देखील मैदानावर पाहायला मिळत असताना 60+ धावा मैदानाच्या आतमध्ये एकट्या फलंदाजाने. शॉर्ट लाईनचा चेंडू पण एकदा उडवला. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात. त्यावेळेला झेल टिपला जाईल का मिस केला जातोय झेल. 2 धावा कंप्लीट आहे त्या चेंडूवर. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन सरकते
89 अंकावर 89. नाव काय? संतोष खोडे यांच्या मार्फत 201 रुपयाचं कॅश पारितोषिक लागले जाते. 100 रुपयांचा सुनील यांच्यासाठी 2 षटकारासाठी सलग 2 षटकारासाठी सुनील यांच्या मार्फत हे पारितोषिक लागले जाते. यावेळेला डीप स्क्वेअर लेग रिझममध्ये दाखल होतोय चेंडू सीमा पार होतोय. अजून एक पारितोषिक जाहीर असेल सलग 2 षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश पारितोषिक. काय नाव सांगलं तुमचं? संतोष खोडे यांच्या मार्फत सुनील या फलंदाजासाठी 100 रुपयाचं पारितोषिक जाहीर असेल सलग 2 षटकारासाठी. आणि मात्र क्षमता आहे. यावेळेला उडवला पहिला षटकार तो जमा होतो या चेंडूवर. अजूनही 1 षटकार मारल्यास 100 रुपयाचं कॅश पारितोषिक जाहीर असेल. धन्यवाद. यावेळेला आपण पाहतोय धाव संख्या पाहायला मिळते नागलवाडी संघाची 96 अंकावर 99 धावा लागल्या आहेत. अजूनही 1 षटकार लागल्यास 100 रुपयाचं कॅश पारितोषिक सुनील खोडे यांच्या मार्फत जाहीर आहे या स्पर्धेमध्ये. संतोष खोडे यांच्या मार्फत हे पारितोषिक जाहीर आहे सुनील यांच्यासाठी. 1 षटकार लागला आहे. अजूनही 1 षटकार लागल्यास हे पारितोषिक जाहीर असेल. आपण धावसंख्या पाहतोय 99 अंकावर. ओढावले चेंडूला सुंदर कनेक्शन स्टँड जॉइंट मध्ये दाखल होते. सीमा पार होतोय षटकार. येणाऱ्या अजूनही 2 सेटचा खेळ शिल्लक आहे. आपण पाहतोय मध्यांच्या आतमध्ये 105 धावा लागल्या आहेत. पुन्हा एकदा उडवले चेंडू गॅप मध्ये चेंडू दाखल होतोय. जेल घेण्याचा चान्स लागला. चेंडू सीमा पार होतोय. षटकार जमा होतोय. षटकारच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन सरकते 111 या अंकावर. षटक क्रमांक 5 समाप्त. 5 षटकानंतर धावसंख्या 111 अंकावर. सर्वात मोठी धावसंख्या या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. 83 धावा खेळतोय सुनील हा फलंदाज. शॉर्ट लाईनचा चेंडू गॅप मध्ये पिक केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिसफील्डच्या रूपाने चेंडू सीमा पार होतोय. चौकार. चौकारीच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन सरकते 115 अंकावर. अजूनही 2 षटकार मारल्यास संतोष खोडे यांच्या मार्फत 100 रुपयाचं कॅश पारितोषिक जाहीर असेल. आपण वैयक्तिक धावा पाहतोय 87 या अंकावर. सुनील यांच्या 4 चेंडूचा खेळ शिल्लक. शॉर्ट लाईनचा चेंडू पण एकदा संपर्क नसेल. गॅप मध्ये चेंडू आहे. नीचे दुसऱ्या धावासाठी मार्गस्थ असतील का रोखलं जाताना सिंगल धाव असेल या चेंडूवर. सिंगलच्या मदतीने 1 धावेची भर पडते धावफलकावर. धावसंख्या आणि 2 धावा जोडत असताना नागलवाडी संघाची धावसंख्या 118 अंकावर. अजूनही 2-3 चेंडूचा खेळ शिल्लक या पारीमधील. 12 धावांची गरज. यावेळेला सुंदर कनेक्शन. अजूनही पारितोषिक जाहीर असेल. पुन्हा एकदा 1 षटकार मारल्यास 100 रुपयाचं कॅश पारितोषिक पुन्हा एकदा जाहीर असेल. याला आपण पाहतोय वैयक्तिक 94 धावा पाहायला मिळत आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 1 ताबडतोब पारी पाहायला मिळते. यावेळेला कनेक्शन सुंदर. पुन्हा एकदा चेंडू सीमा पार होतोय. षटकार. पुन्हा एकदा पारितोषिक निश्चित शतक करणारा पहिला फलंदाज देखील ठरतो या मैदानावर. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आपण पाहतोय समोरच्या दिशेमध्ये पुन्हा एकदा सुंदर कनेक्शन. चेंडू पुन्हा एकदा स्टँड मध्ये. पारी समाप्त होते वेळा सुनील यांचे वैयक्तिक 106 धावा पाहायला मिळतात या मैदानावर.